आज सकाळ नाशिकची सुरुवात एका धक्कादायक बातमीने झाली। एक अंकशास्त्र सांगणारा ज्योतिष जो राजकीय नेत्यांचं भविष्यव्य घडवतो, कलाकार असतील, सेलिब्रिटीज असतील, उद्योजक असतील, त्यांचा तो भविष्य घडवायचा आणि आता थेट तो नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहे आणि आता त्याला स्वतःलाच माहिती नाही का त्याचं भविष्य कसं होणार आहे। काय आहे हे सविस्तर प्रकरण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत। अंकशास्त्राच्या माध्यमातून राजकीय नेते, पॉलिटिकल आणि जे उद्योजक आहेत त्यांचं तो भविष्य सांगायचा। जवळपास 22 वर्ष त्याने मर्चंट नेव्हीमध्ये सर्व्हिस केली होती आणि त्यानंतर त्यांनी अंकशास्त्राचं शिक्षण घेतलं, विद्या घेतली आणि त्यानंतर तो लोकांचं भविष्य सांगू लागला आणि त्याचं नाव होतं कॅप्टन अशोक खरात। हाच अशोक खरात तो खरं तर राजकीय नेते असतील त्यांचं पुढचं भविष्य कसं असेल हे सांगायचा आणि एका महिलेची छेड काढल्याप्रकरणी म्हणजेच थेट महिलेचं लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याला नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी आता थेट बेड्या ठोकल्या आहेत। सरकारवाडा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल झाला आणि नाशिकच्या क्राईम ब्रांच युनिट 1 ने कॅप्टन अशोक खरात याच्या मुसक्या आवळल्या। क्राईम ब्रांच युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल काय बोलले आधी ते पहा। पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे CR नंबर 74/2024 असा गुन्हा दाखल झालेला आहे फिर्यादीच्या तक्रारीवरून। भारतीय न्यायसंहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, पोट कलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास चालू आहे। क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे। काय तक्रार होती सर? फिर्यादीच्या तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आलेली आहे। काय तक्रार होती? काय घडलं? आपण काय गुन्हा दाखल केला? ती महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महिलेचं नेमकं काय फिर्यादीमध्ये म्हणणं काय होतं? काय तक्रार काय होती तेवढंच? शारीरिक शोषणाबद्दलची तक्रार। सर कुठले कलम? भारतीय न्यायसंहिता कलम 74, 64 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, 2, 1 प्रमाणे गुन्हा दाखल केला। जो आरोपी आहे तो आरोपी नेमका कोण आहे? तो काय करतो? त्याची पाठवणी काय आहे? ती महिला त्याच्याकडे का जात होती? सध्या तपास चालू आहे। फिर्यादीचं नाव उघड होऊ नये म्हणून जास्त डिटेल देता येणार नाही। सध्या तरी नाव अशोक खरात म्हणून आलेलं आहे। किती महिलांच्या तक्रारी आहेत? सध्या एकच तक्रार। अनेक राजकीय नेत्यांनी कॅप्टन अशोक खरात याच्यासाठी रेड कार्पेट आथरले। मिरगावच्या म्हणजे सिन्नरच्या मिरगाव येथे ईशान्येश्वर महादेवाचं मंदिर आहे। त्या ठिकाणी राजकीय नेते, कलाकार आणि मोठ्या मोठ्या उद्योजक जे आहेत त्यांचा मोठा फौजफाटा नेहमी दिसायचा। आता तेच लोक कुठेतरी अडचणी येऊ शकतात। महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी कॅप्टन अशोक खरात याला नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये जो गुन्हा दाखल झाला त्यानंतर क्राईम ब्रांच युनिट 1 ने अटक केली। अंकशास्त्रावर ज्योतिष सांगणारे कॅप्टन अशोक खरात यांनी वेगवेगळ्या महिलांसोबत अश्लील व्हिडिओ जे आहेत ते CCTVच्या माध्यमातून रेकॉर्ड केल्याचं जवळपास समोर आलेलं आहे। याबाबत आता नाशिकच्या क्राईम ब्रांचने त्यांना न्यायालयात हजर केलं आणि 24 तारखेपर्यंत आता त्यांना पोलीस कोठडी मिळाली। या तपासादरम्यान अजून काय नवनवीन समोर येतं हे पाहणं महत्त्वाचंच ठरणार आहे। मात्र काही राजकीय नेते त्यांच्या डोक्यावर छत्री तर कुठे राजकीय नेते त्यांचे पाय धुताना या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे। त्यामुळे नाशिक पोलिसांच्या या तपासामध्ये अजून काय नवनवीन जे पराक्रम कॅप्टन अशोक खरात यांनी केलेले आहे हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्याला कॅप्टन अशोक खरात बद्दल काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक।